आज गाड़ी खाली हुई है, अभी देखने के लिए आए कि शेख ने क्या नियोजन किया हुआ था, खिलाने पिलाने की क्या व्यवस्था है, क्या है, क्या केअरिंग आहे. 10 म्हशी आणल्यात आणि एक रेडा आणलेला. सिटीमध्ये पण काही म्हशी बघितल्या, आउटसाइडला पण बघितल्या, पण सरांना जिथे पसंत आली तर सर तिथे 2-2 तास बार्गेनिंग करायचे. इकडे गुजरातमध्ये सुरती, मेहसाणा, जाफराबादी, बन्नी म्हणून आहेत, त्या सगळ्या पण दूध देतात, पण त्याचा भाकड पिरियड जास्त आहे. स्वतःसाठी जर ते 15 तास दिले तर मला गॅरंटी आहे की मी जेवढा माझी सॅलरी आता त्याच्या डबल मी कमवू शकतो. मी त्यांना साथ देणार आहे. मंडळी नमस्कार. मंडळी तुम्हा सर्वांचं आपल्या कृषी सल्ला युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर मंडळी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सतत दूध व्यवसायाविषयी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. आज देखील मंडळी आज आपण गुजरात वलसाड या ठिकाणावरून हा व्हिडिओ घेऊन येत आहोत. आपल्यासोबत ताई आणि जे दादा आहेत त्यांनी हा मुरा म्हैस पालन व्यवसाय गुजरातमध्ये चालू केलेला आहे आणि हे आस्थानाचे सातारचे आहेत. तर हा त्यांचा प्लॅनिंग कसा झाला, इथं गोठा टाकण्याचं म्हणजे काय विशेष कारण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. दादा नमस्कार. नमस्कार. परिचय करून द्या आपला. माझं नाव दीपक कुस्पे. मी प्रॉपर सातारा महाराष्ट्रमधून आहे. सध्या मी वलसाड गुजरातमधून हा व्यवसाय चालू केलेला आहे. त्याचं नियोजन ॲक्च्युली गावाला नियोजन करायचं होतं, पण गावाला कसं थोडा दुधाचा रेट कमी आहे, 55 रुपये जास्तीत जास्त 57 रुपये डेअरीचा, आणि बाहेर पण असं रेसिडेन्शियलमध्ये विकलं घरगुती विकलं तरी 55 रुपयाच्या वरती रेट नाही आहे. आणि त्याच्या उलट आहे इकडं पण गुजरातमध्ये कमीत कमी 70 रुपये रेट आहे. मग त्याच्या हिशोबाने ते सगळं वर्किंग मी केलं होतं, कॉस्ट मॅनेजमेंट वगैरे वगैरे सगळं. आणि त्याच्या हिशोबानं की कॉस्टिंगवरून मला असं वाटलं की मी इकडं सक्सेस होऊ शकतो. ऑलरेडी मी इथं सेटल आहे वलसाडमध्ये. तर मी साईड बिझनेस पहिला जॉब करत होतो, आता रिसेंटली जॉब सोडला. मग जॉब करत करत मी म्हटलं होतं हा बिझनेस करावा. आता पूर्णपणे हा बिझनेस मी जॉब सोडून हा बिझनेस करणार आहे. मग पूर्ण जे प्राइस आहे त्या प्राइसच्या हिशोबानं जसे बाय प्रॉडक्टचे पण प्राइस वगैरे जास्त आहे, त्याच्या हिशोबाने मला असं वाटतं की इथं माझा जो सक्सेस रेशिओ आहे तिकडच्या पेक्षा जास्त भेटू शकतो इकडं. म्हणजे पहिल्यापासून तुम्ही इथं सेटल होतात आणि एक काही काळ नोकरी केल्याच्या नंतर तुम्ही ह्या व्यवसायात उतरला. राईट. ह्याची कल्पना कशी सुचली तुम्हाला? ऍक्च्युली कसं होतं की कॉर्पोरेटमध्ये आपण प्रायव्हेट जॉब करत असतो, त्या प्रत्येक कंपनी आताची सिच्युएशन अशी आहे की प्रत्येकाची कॉस्ट कटिंग चालू आहे. थोडं कॉस्टिंगच्या हिशोबाने प्रत्येक कंपनी लोकांना कमी करते किंवा बाबा नोटीस पिरियड देणार हे चालू असतं. आणि शिवाय कसं मला एक असं वाटलं की आपण बिझनेस करायचा तर कोणता करायचा, तर एकदम सिंपल की बाबा कोणताही बिझनेस तुम्ही करायचा असेल तर तो पहिला स्वतःला येतो का, त्याचा एक्सपिरियन्स आहे का, त्याचं नॉलेज आहे का. मग हा बिझनेस असा होता की आम्ही लहानपणापासून बघतोय गावाकडं की बाबा आपल्या लोकल पंढरपुरी ब्रीडच्या म्हशी आमच्या आजोबापासून त्यांनी घेतलेल्या होत्या. क्वांटिटी कमी होती. वडिलांकडे पण आता 3 म्हशी होत्या आणि गाय वगैरे होती. मग ते बघतोय आपण, केलेलं आहे सगळं, दूध वगैरे काढणं, चारा मॅनेजमेंट सगळं केलेलं आहे. मग त्याच्या हिशोबाने असं वाटलं की हा बिझनेस आपल्यासाठी परफेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण स्वतः, मी आहे, माझी मिसेस आहे, त्याच्यामध्ये हेल्प करू शकतो. मला हेल्प त्याची मिळू शकते आणि मी स्वतः त्याच्यावरून स्किल आहे, आपल्याकडे नॉलेज आहे, एक्सपिरियन्स आहे, तर त्याच्यातून आपण पुढे जाऊ शकतो. आणि याच्यातून स्कोप आहे की जसं डेअरी प्रोडक्ट वगैरे बनवू शकतो आपण. सुरुवातीला दुधाचा पण भाव जास्त आहे, तर दूध विकून सुरुवातीचे हे केल्यानंतर आपण स्वतःचे डेअरी प्रोडक्ट बनवणं, ब्रीड वरती काम करणं, तर त्याच्यातून आपल्याला भरपूर फायदा मिळू शकतो. आणि जसं गावाकडं वगैरे किंवा इथं पण बरेचसे लोक असं की कोर बिझनेस बघतात की बाबा हा शेती आहे, शेती मेन बिझनेस आहे, त्याच्या हिशोबाने साईड बाय साईड आपण हे करू, दुग्ध व्यवसाय किंवा जे पण साईड बिझनेस करतो. मी थोडा उलटा विचार करतो की हा पूर्ण ऍज अ बिझनेस करू, की याच्यात पूर्ण झोकून देऊन आपण जसं जॉबमध्ये आपण 14-15 तास देतो, सध्या तरी माझं तेच होतं की 15 तास जातात जॉबमध्ये. मग त्याच्यापेक्षा मी स्वतःसाठी जर तेच 15 तास दिले
बर. तर मला गॅरंटी आहे की मी जेवढा माझी सॅलरी आता त्याच्या डबल मी कमवू शकतो. बर मग तो विचार करून मी ह्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. बर. सुरुवातीला आपल्याला चांगल्या जातीवंत जनावरांची गरज असते, बरोबर. मग ते जनावर तुम्ही कुठून आणले काय? जेवढ्या पण जाती आहेत गुजरातमध्ये सुरती, मेहसाणा, जाफराबादी, बन्नी म्हणून आहेत, त्या सगळ्या पण दूध देतात, बर. पण त्याचा भाकड पिरियड जास्त आहे. बर. परत जाफराबादी जी म्हस आहे तिला खायला जास्त लागतं, मग तो थोडा चारा मॅनेजमेंट वरती त्याचा जास्त हे होणार, प्रॉफिट कमी राहणार. मग तो सगळा अभ्यास केला, त्यांचा ड्राय पिरियड जास्त राहतो, दूध देण्याचा पिरियड कमी राहतो. मग त्याच्या हिशोबानं मी मुर्रावरती हे केली, थोडं रिसर्च केलं. मी सरांना कॉन्टॅक्ट केलं, सरांना भेटलो की सरांना प्लॅनिंग सांगितलं माझं की असं प्लॅनिंग आहे. म्हणजे बोलवलं त्यांनी मला, एक 10-15 दिवसानंतर मी गेलो. त्याच्यानंतर सरांनी सगळा प्लॅन विचारला की काय करायचं नक्की, तुम्हाला बजेट काय आहे, तुमचं पुढचा प्लॅन काय आहे, इथलं जमीन स्वतःची आहे का, गोटा तुमचा स्वतःचा आहे का, परत चारा स्वतःचा आहे का, विकत घेणं, सगळं ते म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मायक्रो मॅनेजमेंट म्हणतो आपण, त्या हिशोबाने त्यांनी सगळं ते डिटेलिंग विचारलं आणि त्याच्यावरती गायडन्स पण दिला की तुम्ही इथून वस्तू घ्या आमच्या इथून, तर तिथे रेटचा डिफरन्स किती आहे, तिथून तुमचे किती पैसे वाचतील, म्हणजे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती त्यांनी खूप गायडन्स केला सरांनी. आता किती आणल्या त्यांच्याकडून म्हशी तुम्ही? आता सध्या मी 10 म्हशी आणल्यात आणि एक रेडा आणलेला आहे. सगळ्या म्हशी यांच्याकडून? हा, सगळ्या सरांकडूनच आणल्या. सरांबरोबर मी जवळपास 7 दिवस फिरत होतो. बर बर. पहिले 4 दिवस फिरलो सरांबरोबर, सगळे सेटल म्हणजे सगळ्या म्हशी वगैरे घेतल्या, गोट्यावरती आणल्या, गोट्यावरती सेटल केल्या. सेटल केल्यानंतर सरांचं पूर्ण म्हणजे सरांबद्दल बोलायचं झालं तर खूप हे आहे, कारण सरांचा व्यवहार, एकतर मी सुरुवातीला एकटा दिल्लीला याच्या आधी कधीच गेलो नव्हतो, हरियाणाला पण गेलो नव्हतो, दिल्लीला गेलो नव्हतो, आणि सरांना ते सांगितलं की म्हटलं मैंने कभी देखा नहीं है वहाँ पे. तर सरांनी सांगितलं या तुम्ही बिंदास तुम्ही हे करा. मग सरांबरोबर फिरलो. लोकल ज्या जातीवंत म्हशी आहेत त्या गावाकडे भेटतात जास्त करून, तर त्या म्हशी आम्ही बघितल्या. जायचो सरांबरोबर 60-70 किलोमीटर जायचो. सरांना पहिले सर घुसले आतमध्ये की सरांना असं वाटायचं नाही, आम्ही म्हणजे 60-70 किलोमीटर गेल्यानंतर मला असं वाटायचं की सर हा आता बघतील, हा थांबतील 1 तास वगैरे. तर सरांना असं वाटायचं की नाही हे आपल्या काही कामाच्या नाहीत. तर 2 मिनिटात सर बाहेर यायचे की नाही ये सर निकलो, चलिए सर अपने को पसंद नाही. परत तसंच व्हायचं. 2-3 ठिकाणी गेलो 20-30 किलोमीटर, पण सरांना पसंत पडली, मला पसंत पडली तरच ते फायनल व्हायचं. मग ते सिटीमध्ये पण काही म्हशी बघितल्या, आउटसाईडला पण बघितल्या, पण सरांना जिथे पसंत आली तर सर तिथे 2-2 तास बार्गेनिंग करायचे की 1.5-2 तास की बाबा नाही, कोणी त्याचे 2.10 रेट सांगितला तर सर 1.10, 1.20 पासून चालू करायचे. मग ती 1.45, 1.48 पर्यंत सोडायची. त्याच्यात दूध चेक करायचे स्वतः की पूर्ण तिथे चेक करायचे. आणि सगळ्या म्हशी आपण ज्या नवीन डिलिव्हरी झालेल्या आहेत 4-5 दिवसाच्या त्याच सगळ्या घेतलेल्या आहेत, कारण बिझनेससाठी आपल्याला दुधाची जास्त गरज होती, दूध देणाऱ्या जास्त पाहिजे होते. मग तो सगळा व्यवहार वगैरे सरांचा बघितला मी, पूर्ण ट्रान्सपरंट की व्यवहार म्हणजे पैशाचा पण व्यवहार ट्रान्सपरंट. बरोबर. महावीर सर नमस्ते. सर आपका परिचय करा के दो. सर मैं महावीर नारायण हरियाणा जिन से ये सेट आए थे, अभी है महाराष्ट्र से लेकिन गुजरात में गोटा बनाया. सर ने 10 भैंसे और 1 बुल खरीदा है और इधर अपना लेबर काम करने के लिए आएगा. अच्छा. आज गाड़ी खाली हुई है, अभी देखने के लिए आया है कि शेख ने क्या नियोजन किया हुआ था, खिलाने पिलाने की क्या व्यवस्था है, क्या है, क्या केयरिंग है, और इधर सब अपनी जिम्मेवारी है, पूरा केयर करने के लिए, भैया देने के लिए सब अपनी गारंटी है. अभी शेठ को जैसे भैंस दिया है, हाँ. पूरी खरीद है, वो किस टाइप की है, कितने वैत की है? ये सर जी एक भैंस फर्स्ट की भी है, सेकंड की, थर्ड की भी है. ये ब्रीडिंग लाइन की भैंस है सब. अच्छा. और जो बुल है लिया है सर ने टॉप ब्रीड का बुल है, उसकी माँ का रिकॉर्ड भी 24 लीटर प्लस का है. अच्छा अच्छा अच्छा. और उसके फादर का रिकॉर्ड तो बहुत ही अच्छा था. तर मंडळी, ज्या काय म्हशी आणि जे ब्रीडिंग साठी वळू दिलेला आहे ते पूर्णपणे त्यांचं रेकॉर्ड बघूनच या महावीर सरांनी या दादांना खरेदी करून दिलेले आहेत. आणि सगळ्या गोष्टींमध्ये सगळे बारकावे बघूनच म्हशी खरेदी करून दिलेल्या आहेत. आता या व्यवसायामध्ये ज्या ताई आहेत, ताईंची देखील दादांना चांगली साथ आहे. ताई मला सांगा, आता बरेचसे अशा म्हणजे भगिनी आहेत आपल्या, त्यांना वाटतं की असला व्यवसाय करण्यापेक्षा दुसरं काहीतरी करावं. मग तुमच्यात असं काय झालं का, म्हणजे ज्या वेळेस दादांनी ठरवलं की आपल्याला जॉब सोडून हा मशीनचा व्यवसाय करायचा आहे, मग तुमची प्रतिक्रिया काय होती? नमस्कार, माझं नाव प्रतीक्षा. ह्यांनी मला जेव्हा सांगितलं की जॉब सोडून मी असा व्यवसाय करतो, बर,
तेव्हा थोडं मला टेन्शन आलं होतं. हम्म. पण नंतर ह्यांनी जसं सांगायला लागले, सुरुवात केली सांगायला व्यवस्थित सगळं मशीनच्या विषयी, तेव्हा मग त्यांच्यावरती विश्वास बसायला लागला. मग बर. हा, मग हळूहळू मग ते बोलले तिकडून आणायचे म्हशी हरियाणावरून. ते घेऊन आले आज व्यवस्थित, आणि मी त्यांना साथ देणार आहे. आता आज गाडी आली, गाडीमध्ये कशी सुविधा होती? तिथं जे ह्यांनी सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीनं आम्ही सेफली म्हशी तुम्हाला पोच करू, तर तशा गोष्टी यांनी केल्या का? आणि ज्या गोष्टीला हे बांधून होते त्या गोष्टीला आता सध्या तसे म्हणजे आहेत का? हो आहे. त्यांनी जसं तिथं कमिटमेंट दिली होती म्हशीची, जसं तिथून निघताना पण त्यांनी माती सगळी पूर्ण खाली टाकली होती की बाबा म्हशी पडू नाहीत. जसं मॅट टाकलाय तर मॅटवरून पसरू म्हणजे पाय घसरून पडू शकतात, किंवा बच्चे आहेत, बच्चे पण हे केलं. अनफॉर्च्युनेटली कसं की थोडी हीट वाढलेली आहे तिकडं, गरमी 45च्या आसपास आहे, त्याच्यात थोडा एक बच्चा एक्सपायर झाला. मग त्याच्या हिशोबानं थोडं हे झालं होतं की मला पण टेन्शन आलं होतं की कसे येतील. सर तर बोललेत की नाही ठीक आहे सगळं सब मैं संभाल लूंगा. पण त्यांनी तिथून व्यवस्थित म्हशी त्या लोड केल्या. त्यांनी व्हिडिओ पण मला पाठवला. तिथून सगळ्या चारा त्यांनी ट्रकमध्ये टाकला, मॅट वगैरे हे केलं होतं, ऑलरेडी टाकलेले होते त्यांनी, म्हणजे माझ्यासाठी घेतलेल्या होत्या. जसे त्यांनी सांगितलं त्याच्या हिशोबाने कमिटमेंट केलं, त्याच्या हिशोबाने त्यांनी आणलेलं आहे. एक हप्त्यामध्ये 4-5 दिवसामध्ये त्या थोड्या पोचल्या. स्ट्रेस असतो शेवटी, माणूस आपण पण 12 तास ट्रॅव्हलिंग केलं तर थकतो. ते पण म्हशी आहेत, जनावर आहेत, मग ते 4-5 दिवस लागतील त्यांना पण. आणि जर त्यांनी कमिट म्हणू शकत नाही, पण जे आपल्याला सजेस्ट केलं होतं की एवढा लिटर दूध देईल, तर तेवढं आपण हे केलेलं आहे. बरोबर. ताई कशा वाटतात आता म्हशी, कशा वाटतात काय? छान वाटतात. पहिल्यांदाच बघते अशा म्हशी मी. बर बर. कधी एवढ्या मोठ्या म्हशी बघितल्या नव्हत्या. बर बर. दूध वगैरे पण नाही येत काढायला, पण शिकेन मी हळूहळू आता. बर. आणि त्यांचा सांभाळ करायला पण शिकेन, त्यांची साथ देन. ठीक है ठीक है ठीक है. सर जी क्या बोलना चाहते हो आप? सर जी मैं ये बोलना चाहता हूँ सभी शेतकरी बंधुओं को, अगर पशुपालन और खेती पालन दोनों एक ही ज्वाइंट है और मिलके काम करे, जैसे अभी मैडम जी करे और सर जी करे, मिलके काम करे, सक्सेस है, कामयाबी है। नौकरी से भी अच्छा रिस्पॉन्स मिलेगा इसमें आपको। बराबर बरोबर. और घर पे रह के उससे अच्छा ज्यादा पैसा कमा सकते हैं। बरोबर. तर मंडळी, अशा पद्धतीनं हे जे दादा आहेत, हे या ताई आहेत, यांचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा व्यवसाय जाणून घेतला. त्यांच्याकडून माहिती घेतली की महावीर नयन आहेत, यांच्याकडून तुम्ही म्हशी कशा खरेदी केल्या, पहिला अनुभव काय होता का? तर 0 अनुभवातून त्यांनी हा व्यवसाय उभा केला आणि सहकार्य हे महावीर नयन सरांचं लागलं. तर आता तुम्ही एकंदरीत समाधानी आहेत का? हो, खूप समाधानी आहे. ऍक्च्युली सर जसं सरांबद्दल बोललो तेवढं कमीच आहे, कारण त्यांचं जसं मी म्हटलं की मायक्रो मॅनेजमेंट खूप आहे. म्हणजे जसं छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये लागतात. जसं राईचं तेल आहे, मोहरी तेल बोलतो आपण, तर ते तेल तुमच्याकडे कितीनं भेटतं, परत इथं हरियाणामध्ये कितीनं भेटतं, तर तिथून मला त्यांनी म्हणजे जवळपास डिफरन्स एक 25 रुपयाचा होता. मग त्याच्यात पण त्यांनी तिथल्या म्हणजे जसं माझ्याकडे 175 रुपये किलो आहे आणि त्यांच्याकडे 150 रुपये होतं, तर 150 रुपयाचं पण त्यांनी 142 करायला लावलं त्यांनी त्यांच्या ओळखीनं. आणि ते मी एक 50 किलो घेऊन आलो एकत्र. परत मॅट, जसं मॅटचा पण माझ्याकडे 2200 रुपये रेट आहे आणि तिथं सरांनी 1650 रुपयामध्ये एक मॅट घेऊन दिलं. मी 7 मॅट घेऊन आलो. ते मग तो जवळपास जसं गुळ आहे, गुळाचा जिथं जास्त लागतो ते गुळाचा रेट पण विचारला, तर बोलले नाही गुळ तुमच्याकडं स्वस्त आहे, इकडचा नका घेऊ. परत जसं चारा आहे, चारा मॅनेजमेंट पण मी विचार करतोय की गव्हाचा जो भुसा आहे ती तिकडूनच घेऊन, कारण इथं मला भाताचा मी चारा वापरतोय, तो 14.5 रुपये किलो पडतोय. तर सरांना विचारून हे केलेलं आहे. सर पण बोललेत की तिथं जर ट्रान्सपोर्ट सहित मला 9 ते 10 रुपये पडेल, तर तिथूनच मी, आणि त्याच्यात प्रोटीन जास्त असतं तर माझी प्रायोरिटी त्यालाच आहे थोडी, की तिथूनच मी आणणार आहे. आणि आपण नवीन असल्यामुळे सर पूर्ण हे करतात की नाही, मी शेवटपर्यंत तुम्हाला हे करेन की सांगेन की बाबा तुम्ही अर्ध्या रात्री पण फोन करा, तुम्हाला कधी पण काय प्रॉब्लेम आला तर मी आहे, कोणत्या पण छोट्या गोष्टीसाठी असो, काही असो. म्हणजे तुम्ही समाधानी आहेत? खूप समाधानी आहे. यांनी तुम्हाला चांगल्या म्हशी पण दिल्या. खूप खूप समाधानी आहे. तर मंडळी, तुम्ही बघू शकता, तर दादा एकदम खुश आहेत. महावीर सरांनी त्यांच्या म्हशी घरपोच केल्यात. तुम्हाला देखील म्हशी खरेदी करायची असतील किंवा हा व्यवसाय करायचा असेल, याच्या बाबतीत माहिती पाहिजे असेल, तर तुम्ही महावीर नयन यांना संपर्क करू शकता. स्क्रीनवरती नंबर आहे,
तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.